नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. तर आज आहे 2 ऑक्टोबर 2025, वार आहे गुरुवार. तर आज आलेला आहे विजयादशमी दसरा. तर सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या दिवशी आपल्यामध्ये जर काही वाईट गुण असतील तर त्यांचा नाश होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला देवी आईला करायची आहे. तसेच बऱ्याच घरामध्ये आज कुलदेवीचा कुळाचार देखील होणार आहे. आजचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला गेला आहे आणि त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्याला अनेक उपाय आणि सेवा देखील करायचे असतात. त्यासोबतच दानधर्म देखील करायचे असते. सर्व बाजूंनी आपली प्रगती व्हावी यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. चारही बाजूंनी देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आजच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अवश्य दान करा. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जे काही असेल तर ते म्हणजेच दान आहे. गरजूंना दान करा, यथाशक्ती दान करा. अन्नधान्य, वस्त्र जे जमेल ते तुम्ही दान करू शकता. तर आज दसऱ्याला चारही बाजूने आपली प्रगती होईल यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये ही काही कामे करायची आहे. तर ती कोणती कामे करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आजच्या दिवशी तुम्ही जे काही कर्म करत आहात तर ते परमेश्वरापर्यंत जाते आणि सर्व बाजूंनी तुमची प्रगती होते. कधी कधी असं होतं की आपल्या पत्रिकेतील राहू खराब आहे किंवा शनीची महादशा चालू आहे. तुम्ही चांगले कर्म करत आहात, तुमचे कर्म चांगले आहे, तुम्ही कधी कुणाचं वाईट चिंतन करत नाही, तरीही कधी कधी चांगल्या व्यक्तींना बराच त्रास हा सहन करावा लागतो. तुमची काही कामे मार्गी लागत नाही. आयुष्यामध्ये काही दुःख, संकट असेल आणि त्यातून मार्ग मिळावा किंवा संरक्षण व्हावं किंवा दुःख त्याचा प्रभाव कमी व्हावा यासाठी आजच्या दिवशी काही सेवा आणि उपाय केल्याने नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळते. तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही. आणि बऱ्याच जण आज खरेदी करत असतात. सोनं खरेदी केलं जातं, वाहन, घर खरेदी केलं जातं. आणि तुम्हाला हे खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून सेवा करावी. सेवेमध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही. तर चारही बाजूने आपली प्रगती व्हावी त्यासाठी दान धर्म करावे, सेवा करावे. आणि बऱ्याच ठिकाणी आज झाडू विकत घेऊन तो मंदिरामध्ये दान केला जातो. खूप महत्त्वाचा दिवस आहे. तसेच ज्यांना शनीची महादशा आहे, ज्यांच्यावर शनी महाराजांची अवकृपा आहे आणि शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे आणि ते तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ देत असतात. आणि त्यांना काय प्रिय आहे तर तुमची कर्म. तर आजच्या दिवशी जर तुम्ही शनी मंदिरामध्ये जाऊन तेल अर्पण केलं तर खूप चांगला सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. तर थोडक्यात काय तर बघा, मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दान करायचं आहे, तेल दान करू शकता किंवा इतरही वस्तू तुम्ही दान करू शकता. तसेच विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा विष्णू सहस्रनामावलीचे पठण करायचं आहे. आणि हे देखील शक्य होत नसेल तर तुम्ही 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करू शकता. ही देखील खूप सुंदर सेवा आहे. तर नक्कीच आजच्या दिवशी तुम्ही या सर्व सेवा पठण करा. आणि पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. तसेच तुमच्या घराजवळ जर बालाजीचं मंदिर असेल किंवा मारुतीचं मंदिर असेल किंवा बाळकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता. तसेच काही सेवा आहेत तर त्या आपल्याला आजच्या दिवशी करायच्या आहेत. तर आपल्याला रामरक्षाचे पठण करायचं आहे आणि या काही दिवसामध्ये हनुमान चालिसा आणि विष्णू सहस्रनाम, त्यासोबतच कनकधारा स्तोत्रम, ललिता सहस्रनाम जर तुम्ही आजपासून या सेवा करून बघा. फक्त 8 दिवस तुम्ही या सेवा करून बघा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. अगदी मनापासून तुम्ही करा, नक्कीच त्याचा फरक तुम्हाला जाणवेल. तर बघा, सकाळी तुम्हाला ललिता सहस्रनामाचे पठण करायचं आहे आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम, किंवा तुम्ही सकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा आणि संध्याकाळी ललिता सहस्रनाम पठण करा. घरातील जी काही नकारात्मक शक्ती असेल तर ती कमी होते आणि घरामध्ये सकारात्मकता येते. आणि ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी हे अखंड वास करत असते. त्या घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती या सर्वांच्या बाबतीमध्ये चांगले बदल घडतील. तर आवर्जून तुम्ही आज दसऱ्याला दिवसभरामध्ये या काही सेवा करा. अगदी संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत देखील तुम्ही या सेवा करू शकता. अतिशय प्रभावी असा हा दिवस आहे, शुभ दिवस आहे. तर आवर्जून तुम्ही या सेवा करा.